भडगाव हा जळगाव लोकसभेच्या मध्यभागी असलेला तालुका व केंद्रबिंदू असून येथे आरटीओ कार्यालय प्रस्तावित व्हावे असा अहवाल यापूर्वी अनेकदा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे। त्यासाठी अनेक वेळा भडगाव येथे जागेची पाहणी देखील करण्यात आली होती। मागील महिन्यातही शहरातील काही जागेची पाहणी आरटीओ विभागाच्या वतीने करण्यात आली, मात्र अचानक आरटीओ कार्यालय चाळीसगाव येथे मंजूर झाल्याच्या वृत्ताने भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। याबाबत काल दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी भडगाव येथील स्थानिक नेत्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचा निषेध केला होता। त्याच अनुषंगाने आज दिनांक 18 फेब्रुवारी रविवार रोजी सुद्धा भडगाव विश्रामगृह येथे आरटीओ कार्यालयापाठोपाठ आदिवासी कार्यालयही भडगाव तालुक्यात होत नसल्याने अन्याय होत आहे। ही दोन्ही कार्यालय भडगाव येथे होण्यासाठी येत्या दिनांक 20 फेब्रुवारी मंगळवार रोजी होणाऱ्या मीटिंगसाठी आज पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही भडगावकर म्हणून रोष व्यक्त करत भैयासाहेब पाटील व सचिन भाऊ सोमोंची यांनी परखड मत मांडले। यावेळी सचिन चोरडिया, रतिलाल महाजन, दिलीप शेंडे, देसले मामा, शंकर मारवाडी, दीपक पाटील, डी पाटील सर, योजनाताई पाटील, जे पाटील, प्रदीप पाटील, पत्रकार लक्ष्मीकांत देसले, पत्रकार अब्रार मिर्झा आदी उपस्थित होते। तर दिनांक 20 फेब्रुवारीच्या मीटिंग नंतर शुक्रवारी दिनांक 23 रोजी भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे व सर्वांनी स्वाभिमान म्हणून आम्ही भडगावकर म्हणून उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही भडगावकर यांतर्फे करण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये उपप्रादेशिक कार्यालय हे भडगावला मंजूर होणार होतं, प्रस्तावित असल्यामुळे ही वारंवार प्रस्तावना चालू असेल। एक भडगावला उपप्रादेशिक कार्यालय आणि आदिवासी कार्यालय हे दोघं भडगावला यायला पाहिजे। त्याची भौगोलिक परिस्थिती बघता भडगावमध्ये हे कार्यालय जर आलं असतं तर इतके कन्व्हेन्शन झालं असतं। म्हणजे इथून पारवा जवळ पडतं, इथून तुम्हाला चाळीसगाव जवळ पडतं, इथून पाचोरा जवळ पडतं। हे 7 तालुक्यांना हे सेंट्रलाइज जे तालुका भडगाव तालुका हा झाला असता हा भौगोलिक दृष्ट्या योग्य आहे। असं असताना देखील सत्ताधाऱ्यांनी काय करावं आणि काय नाही करावं याच्यात त्यांनी त्यांच्या चाळीसगावच्या लोकप्रतिनिधी ते आपल्याकडनं भडगावच्या कडून ते खेचून नेलं। त्यामुळे भडगावला ह्या फार मोठा अन्याय आहे। आज पारवायावरून चाळीसगाव जायला त्याला त्या माणसाला पैशाला पदर खर्च करून त्याला जाणं इतकं परवडलं का? हे सेंट्रलाइज असताना मग एवढं हे साधा कॉमन विषय हा कळला कसा नसेल। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तोंडातला भडगावकरांच्या तोंडातला घास हिरवण्याला असंच मी म्हणेल। आणि मग याच्यासाठी भडगावकर आम्ही भडगावकर ही जी कन्सेप्ट आणलेली आहे ती योग्य आहे। आजही तुम्ही मुंबई जा, दिल्ली जा, जगाच्या कुठल्याही याच्यावर पाठीवर जा, तुम्हाला पाचोरा म्हटल्यानंतर आम्हाला म्हणतात भडगाव पाचोरा। ही भडगाव पेठ होती, ब्रिटिश काळी पेठ होती। ब्रिटिशांचे धोरण बघा, ब्रिटिश काळामध्ये भडगाव हे सेंट्रलाइज असल्यामुळे याला पेठ निर्माण केली होती, व्यापारपेठ निर्माण केली होती। व्यापारपेठ अशा ठिकाणी होते की ज्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सोयीचं होईल। आणि मग असं असताना देखील भडगावला हा अन्याय झाला आहे। म्हणून या अन्यायाला वाचवण्यासाठी सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटना सर्वांनी पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या सगळ्या लोकांनी आपल्या अस्मितेसाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरणे गरजेचं आहे। मग कोणतीही लढाई असो आम्ही सर्व त्या लढाईमध्ये आम्ही सामील आहोत, एवढा आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहोत। पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी एक असा निर्णय घेतोय की भडगाव तालुक्याचं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे ऐन वेळेत चाळीसगावला ट्रान्सफर केलं गेलं। वास्तविक पाहता 2013 मध्ये हे कार्यालय भडगावसाठी मंजूर झालं होतं। भडगाव हा इतर जे 5-7 तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी भडगाव भौगोलिक परिस्थिती आणि मध्यवर्ती ठिकाणी भडगाव शहर आहे आणि त्या ठिकाणी प्रादेशिक कार्यालय व्हावं हे शासनाकडनं ऑटोमॅटिक मंजूर झालं होतं। त्याच्यात 10 वर्ष आपले वाया गेले, वारंवार त्याच्यावर विचारणा झाली आणि जागा बघणं वगैरे याच्यात वेळ गेला। त्यातच अचानकच ते कार्यालय चाळीसगाव गेलं आणि चाळीसगाव गेल्यानंतर जवळपास मला वाटतं ते त्यांचं MH52 अशी पासिंग सुद्धा जवळपास त्याची निश्चित झालेली आहे। म्हणून भडगावच्या जनतेने, सर्व नागरिकांनी, तरुण बेरोजगारांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही भडगावकर या कन्सेप्ट घेऊन येणाऱ्या 20 तारखेला आम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी असं ठरवलं की 20 तारखेला आपण एक मोर्चा घ्यायचा, मीटिंग घ्यायची। मीटिंग घेतल्यानंतर आपण त्या मीटिंगमध्ये सगळे जे काही वरिष्ठ आयुक्त आहेत, परिवहन आयुक्त आहेत, माननीय मुख्यमंत्री, माननीय परिवहन मंत्री यांच्याकडे सगळ्यांना तात्काळ निवेदन देऊन तात्काळ ही कार्य